नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 29 सप्टेंबर 2025. विद्यार्थी मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. आपण सुरुवातीला पाहणार आहोत, अलीकडेच रामसर यादीमध्ये कोणती नवीन स्थळे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तसेच नुकतेच शोधलेले पृथ्वीचे नवीन क्वासी मून कोणते आहे. चीनने नुकताच कोणता नवीन विजा सुरू केलेला आहे. आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटर कुठे सुरू झालेले आहे. आणि वन डेमध्ये सर्वात वेगवान शतक करणारी भारतीय खेळाडू कोण ठरलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व चालू घडामोडी सविस्तरपणे पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आता आपण सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. तर काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. महिला बचत गट योजना प्रथम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1989. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये महिला बचत गट या संदर्भात सविस्तर असा व्हिडिओ काल पाहिलेला आहे. हवं असेल तर तुम्ही कालचा पुन्हा एकदा रिवाइंड करून व्हिडिओ पाहू शकता. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. 29 सप्टेंबर 2010 आधार कार्ड कार्यक्रमाचा आजच्या दिवशी शुभारंभ करण्यात आलेला होता. हा शुभारंभ टेंबली, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आलेला होता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्ड हा जो आपल्याला महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे, याचा शुभारंभ महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंबली या गावी सुरू करण्यात आलेला होता. आणि प्रथम आधार कार्डचे लाभार्थी होते रंजना सोनवणे. 29 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 29 ऑक्टोबर 2016 उरीमध्ये झालेल्या आतंकी हल्ल्याच्या 11 दिवसानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये म्हणजेच POK मध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली अतिशय महत्त्वाचे असे दिनविशेष आपण पाहिले. आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने यातील काही गोष्टी देखील विचारल्या देखील जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आता आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, अलीकडेच रामसर यादीमध्ये समाविष्ट झालेली बिहारमधील नवीन 2 स्थळे कोणती. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, नांदूर मध्यमेश्वर व लोणार लेक. पर्याय क्रमांक 2, गोकुळ जलाशय व उदयपूर सरोवर. पर्याय क्रमांक 3, सुंदरबन व चिल्का सरोवर. आणि पर्याय क्रमांक 4, रेणुका तलाव व केवला देवी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोकुळ जलाशय व उदयपूर सरोवर. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच रामसर स्थळामध्ये म्हणजे जे संपूर्ण जगभरामध्ये अतिशय प्रसिद्ध असे स्थळे असतात, त्यामध्ये आता भारतातील 2 नवीन स्थळे ॲड करण्यात आलेली आहेत. आणि ही दोन्ही स्थळे ही बिहार या राज्यातील असून या 2 स्थळांचे नावे आहेत अनुक्रमे गोकुळ जलाशय जे बक्सर जिल्ह्यामध्ये आहे आणि जे 448 हेक्टर इतक्या परिसरामध्ये पसरलेले आहे. तसेच उदयपूर सरोवर जे पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये असून 319 हेक्टरवर पसरलेले आहे. आणि या 2 नवीन स्थळामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता 93 झालेली आहे. बिहारमध्ये आता एकूण 5 रामसर स्थळे झालेली आहेत. तसेच महाराष्ट्रात एकूण 3 रामस्थळे ऑलरेडी आहेत. महाराष्ट्रातील 3 रामसर स्थळांची नावे आहेत नांदूर मध्यमेश्वर, लोणार लेक आणि ठाण्याची खाडी. काही महत्त्वाचे असे पॉईंट लक्षात घ्या. जगामध्ये भारताचा रामसर स्थळामध्ये 3रा क्रमांक लागतो. तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त 20 रामसर स्थळे आहेत. तसेच जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. रामसर कराराची तारीख ही 2 फेब्रुवारी 1971 या दिवशी असल्यानेच जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. रामसर याचे मुख्यालय आहे ग्लँड, स्वित्झर्लंड. भारतातील पहिले रामसर स्थळ होते चिल्का सरोवर जे ओडिशा या राज्यामध्ये आहे आणि केवला देवी जे राजस्थान या राज्यामध्ये आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे भारतीय रामसर स्थळ आहे सुंदरबन पाणथळ जे पश्चिम बंगालमध्ये आहे. तसेच क्षेत्रफळानुसार रेणुका तलाव हे हिमाचल प्रदेशमधील सर्वात छोटे रामसर स्थळ आहे जे अवघे 0.2 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, रामसर स्थळ ही निसर्गाच्या
एकदम वॉटर बॉडीजला कन्झर्व करण्यासाठी ही स्थळे आपल्याला घोषित करण्यात येतात. आणि रामसर स्थळामध्ये आता भारताची एकूण 93 स्थळे झालेली आहेत. हा मुद्दा आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. नुकतेच शोधलेले पृथ्वीचे नवीन क्वासी मून कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2024 PT5, पर्याय क्रमांक 2 2025 PN7, पर्याय क्रमांक 3 2023 QL9, पर्याय क्रमांक 4 2022 XM4. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2025 PN7. नुकताच नासाने एक पृथ्वीचा नवीन अर्धचंद्र शोधलेला आहे आणि याचे नाव आहे 2025 PN7. हा शोध हवाईच्या हलेकाला पर्वतावरील पॅन स्टार्स वेधशाळेने शोधलेला आहे. त्याचा व्यास हा सुमारे 19 मीटर म्हणजेच जवळपास 62 फूट इतका आहे. क्वासी मून म्हणजे काय? तर कधीकधी पृथ्वीभोवती हे मून फिरतात. जसे 2024 PT5 हा 2024 मध्ये 2 महिने पृथ्वीभोवती फिरला होता आणि हा काही कालावधीसाठीच फिरला जातो, यामुळे याला क्वासी मून असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. चीनने नुकताच कोणता नवीन विजा सुरू केलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्टेम विजा, पर्याय क्रमांक 2 के विजा, पर्याय क्रमांक 3 सायन्स टॅलेंट विजा आणि पर्याय क्रमांक 4 स्मार्ट विजा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 के विजा. चीनने नवीन के विजा सुरू करण्याची आता नुकतीच घोषणा केलेली आहे. याची सुरुवात ही 1 ऑक्टोबर 2025 पासून होणार आहे. चीनचा नवीन के विजा हा तरुण विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रतिभावंतांसाठीच विशेषतः डिझाईन केलेला आहे. के विजा हा स्टेम म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या क्षेत्रातील तरुण लोकांसाठीचा असलेला हा विजा आहे. चीनने आधीच 40हून अधिक देशांसाठी विजा फ्री प्रवेश सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटर कुठे सुरू झालेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 साबरमती अहमदाबाद. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साबरमती अहमदाबाद. साबरमती येथे आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे. याचे नाव साबरमती ऑपरेशन्स कमांड सेंटर असे आहे. हे 3.07 एकर जागेवर बांधले गेलेले आहे. भारतातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याद्वारे हे विकसित करण्यात आलेले आहे. याचे ठिकाण हे साबरमती अहमदाबाद गुजरात या ठिकाणी आहे. आता सांगितल्याप्रमाणे हे याचे एकूण क्षेत्र हे 3.07 एकर इतके आहे. तर निर्मित क्षेत्र हे 12,867 चौरस मीटर इतके आहे. याच्या नियंत्रण कक्षाचे क्षेत्र आहे 1480 चौरस मीटर. आणि या सेंटरचा उपयोग काय होणार आहे? तर हे सेंटर रेल्वे संचालनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि फ्रेट ट्रेनच्या वेगवान व सुरक्षित वाहतुकीसाठी तयार केले गेलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. भारतीय वन डे मध्ये सर्वात वेगवान शतक करणारी खेळाडू कोण ठरलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हरमनप्रीत कौर, पर्याय क्रमांक 2 मेग लॅनिंग, पर्याय क्रमांक 3 स्मृती मंधाना आणि पर्याय क्रमांक 4 मिताली राज. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मृती मंधाना. स्मृती मंधानाने नुकतेच 50 चेंडूमध्ये वनडेमधील भारताकडून सर्वात वेगवान शतक ठोकले आहे आणि ही कामगिरी तिने अरुण जेटली स्टेडियम नवी दिल्ली या मैदानावर केलेली आहे. विरोधी संघ होता ऑस्ट्रेलिया. स्मृती मंधानाने 50 चेंडूमध्ये 100 धावा केल्या, ज्यामध्ये 14 षटकार आणि 4 षटकार होते. 14 चौकार आणि 4 षटकार होते. मंधानाने 23 चेंडूमध्ये 50 धावा केल्या, ज्या भारतीय महिलांच्या वनडेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक देखील ठरलेले होते. भारतीय संघाची कर्णधार आहे हरमनप्रीत कौर आणि ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून 412 रनमध्ये 8 विकेट घेतलेल्या होत्या, जे 50 ओव्हरमध्ये केलेले होते. 413 धावांचा पाठलाग हे महिलांच्या वनडे इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग होता. तसेच भारताने 369 धावा 10 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये केल्या गेलेल्या होत्या, जे महिलांच्या वनडेमध्ये पाठलागातील सर्वाधिक धावा आहेत.
स्मृती मंदानाने या शतकासोबतच काही विक्रम देखील आपल्या नावे कोरले गेलेले आहेत. त्यामध्ये भारतीय वनडेमध्ये सर्वात वेगवान शतक हे तिने गेलेले आहे. ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये देखील विराट कोहली जो 100 धावा 52 चेंडूमध्ये केले गेलेला होता, त्यालाही मागे टाकून आता भारतीय वनडेमध्ये सर्वात वेगवान शतक हे स्मृती मंदाना हिच्या नावावर आहे. महिलांच्या वनडेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक हे तिच्या नावावर आहे. पहिल्या क्रमांकावर मेग लॅनिंग हिने 45 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलेले आहे. आणि स्मृती मंदाना ही पहिली बॅट्समन आहे जिने 2 वर्ष सलग 4 शतके ठोकलेली आहेत. त्यामुळे परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असे वेगवेगळे स्टेटमेंट अशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात आणि त्याचं उत्तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे सर्व फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित आजचा आता एक प्रश्न विचारतो. प्रश्न आहे, भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 सुंदरबन व रेणुका तलाव, पर्याय क्रमांक 2 चिल्का सरोवर व केवला देवी, पर्याय क्रमांक 3 नांदूर मध्यमेश्वर व लोणार लेक, आणि पर्याय क्रमांक 4 उदयपूर सरोवर व गोकुळ जलाशय. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर तुम्ही आता कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.